मित्रांनो, पुढील आणि मागच्या जन्माबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. प्रत्येक माणसाला हे जाणून घ्यायचे असते की तो त्याच्या मागील जन्मी कसा होता आणि त्याचे पुढील जीवन कसे असेल. तर मित्रांनो, आजच्या या कथामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणानुसार ती कोणती पापे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे केल्यानंतर आपण मनुष्य म्हणून पुनर्जन्म घेतो, तसेच आपण कोणती पापे करू नयेत हे देखील सांगणार आहोत. तर मग चला जाणून घेऊया. मित्रांनो, जर आपण महापुराण गरुड पुराण बद्दल बोललो तर ते माणसाच्या प्रत्येक कृतीचा हिशोब देते, जे केवळ त्याचे पाप आणि पुण्य ठरत नाही, तर त्याच्या मृत्यूची शक्यता देखील ठरते, नंतर मिळणाऱ्या शिक्षेबद्दल आणि अगदी पुढच्या जन्माची योनी. गरुड पुराणात असे म्हटले आहे की कर्म चांगले असो वा वाईट असो, या जगात जन्माला येणार प्रत्येक जीवाला त्याचे फळ मिळणार हे निश्चित आहे. ते कमी करण्याचा अधिकार फक्त माणसाचा आहे, परिणाम देण्याचा देवाचा अधिकार. इतकेच नाही तर गरुड पुराणानुसार भविष्यात व्यक्ती कोणत्या जीवनात जन्म घेईल हे देखील त्याच्या मृत्यूपूर्वी ठरवले जाते, आणि हे एखाद्या व्यक्तीने केलेल्या कर्माच्या आधारे ठरवले जाते. तर आपण प्रथम ते जाणून घेऊया. मित्रांनो, कोणते कर्म करत आहात? तुम्ही प्रथम कोणत्या योनीत जन्माला आला आहात? मी तुम्हाला सांगतो की असे अजिबात नाही. जर तुम्हाला या जन्मात मानवी जीवन मिळाले नाही तर तुमचा पुढचा जन्मही मानव स्वरूपातच होईल. गरुड पुराणानुसार चांगले कर्म करणाऱ्यांनाच मानवी जीवन मिळते. एवढेच नाही तर असे काही जीव देखील आहेत जे त्यांच्या कर्मामुळे 84 लाख जन्मात फिरत राहतात आणि शेवटी ते मानवी शरीरासोबतच निवडले जातात. एकदा ऋषींनी महर्षी वेदव्यास यांना विचारले की कोणत्या योनीमध्ये जन्म होतो. तेव्हा त्यांनी ऋषींना सविस्तर माहिती दिली. वेदव्यासजी यांनी सांगितले की जो कोणीही दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवतो आणि नेहमी स्त्रीचा अपमान करतो, त्या व्यक्तीला भयंकर नरक भोगावा लागतो. त्यानंतर असे करणाऱ्या व्यक्तीला एकामागून एक अनेक जन्मात भटकावे लागते, असे महर्षी वेदव्यास यांनी सांगितले. पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे. तो पृथ्वीवर आला तरी चालेल, नाहीतर असे करणारे लोक आधी लांडगा म्हणून जन्म घेतात, नंतर कुत्रा, मग कोल्हा, साप आणि मग बगळे बनतात. या सगळ्या प्रजातींमध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांचा जन्म होतो. महर्षींनी सांगितले की मोठा भाऊ जन्माला येतो, तो सदैव वडिलांसारखा असतो, म्हणून तो सदैव आघाडीवर असतो. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा कधीही अनादर करू नका, अन्यथा तुम्हाला मशाल नावाच्या पक्षाच्या रूपात जन्म घ्यावा लागेल. काचेच्या पक्षाचा जन्म कालावधी 10 वर्षाचा असतो. या काळात देवाने आशीर्वाद दिल्यास पुढील जन्मात तो पुन्हा मानवी रूपात जन्म घेऊ शकतो, अन्यथा त्याला इतर रूपातही भटकावे लागू शकते. वेदव्यास पुढे सांगतात, ऋषींनी चोरी करणे नेहमीच चुकीचे असते. सोने असो वा कापड, चोरी हे नेहमीच पाप असते आणि चोरी करणाऱ्याला पुढच्या जन्मी त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यांनी सांगितले की जर एखाद्याने कपडे चोरले तर तो पुढच्या जन्मात पोपट होतो, आणि जर एखाद्याने सुगंधी पदार्थ चोरला तर तो पुढच्या जन्मात तीळ म्हणून जन्म होतो. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत चोरीला न्याय दिला जाऊ शकत नाही, आणि असे करणाऱ्या व्यक्तीला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा खून केला किंवा इतर कोणताही गुन्हा केला तर असे केल्याने त्याचा पुढील जन्म होतो गाढवाची योनी. जेव्हा ऋषी महर्षींना विचारतात की मनुष्याच्या रूपात जन्म घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा वेदव्यासजी म्हणतात की गरुड पुराणात असे लिहिले आहे की 84 लाख जन्मानंतर मनुष्य जन्म घेऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा जन्म 1 वर्षात होतो, पण जर माणसाने चांगले कर्म केले तर पुढचा जन्मही असाच होतो. जी व्यक्ती नेहमी इतरांना मदत करते, पशु पक्षी आणि इतर सजीवांप्रती दयाळूपणे वागते, गरजूंना मदत करते आणि जमा झालेल्या संपत्तीचा कोणत्याही स्वार्थाशिवाय धार्मिक कार्यासाठी वापर करते, तर अशा व्यक्तीचा पुढील जन्म मानवी रूपात सापडू शकतो. मित्रांनो, मानवी रूपातही घडणे निश्चित आहे. याशिवाय गरुड पुराणात असाही उल्लेख आहे की शेवटच्या क्षणी माणसाची जी काही आसक्ती असते त्याचा पुढचा जन्मही त्यावर अवलंबून असतो. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी एखाद्या स्त्रीचे स्मरण करून जर एखाद्या व्यक्तीने जीवनाचा त्याग केला तर पुढच्या जन्मी तो स्त्री होईल हे निश्चित. शेवटच्या क्षणी भगवंताचे नाव घेतले तर तो पुढे जातो
मोक्षाचा मार्ग म्हणजेच मृत्यूच्या शेवटच्या क्षणाचा विचारच त्याच्या पुढच्या जन्माचा आधार बनतो. म्हणूनच शास्त्रात सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी नेहमी रामनामाचा जप केला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करा आणि मला परवानगी द्या. मी अशीच आणखी एक आध्यात्मिक माहिती घेऊन परत येईन. धन्यवाद.